आज आहे दत्त जयंती आणि त्यानिमित्तानं कोल्हापूरमधल्या नृसिंहवाडीमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली आहे। महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यातल्या हजारो भक्तांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी या ठिकाणी रांगा लावल्या। पहाटेपासून मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम सुरू झालेले आहेत आणि आज संध्याकाळी 5 वाजता दत्त जन्मकाळाचा सोहळा संपन्न होणार आहे। शिर्डीत सुद्धा इकडे दत्त जयंतीचा एक मोठा उत्साह पाहायला मिळतो आहे। मोठ्या उत्साहात शिर्डीमध्ये दत्त जयंती साजरी होते। दत्त जयंती निमित्तानं साई भक्तांनी पहाटेपासून मंदिरामध्ये दर्शनासाठी रांगा लावलेल्या आहेत। शेकडो पालख्या साई नगरीमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि दत्त जयंती निमित्तानं इकडे अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे। मंदिरामध्ये आज विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे। महाराष्ट्रासह इतर राज्यातून सुद्धा भाविक आलेले आहेत। आंध्र, कर्नाटक, तेलंगणा, गोवा, गुजरात अशा वेगवेगळ्या राज्यांमधून भाविक दर्शनासाठी या ठिकाणी दाखल झालेत आणि शेगावमध्ये गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी आजच्या दिवशी केली आहे। सकाळपासून मंदिराचा संपूर्ण परिसर भाविकांनी फुलून गेलेला आहे। तर आज दत्त जयंतीचा सोहळा आणि या दिवशी दर्शन घेण्याचं एक वेगळं महत्त्व असतं आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे वेगवेगळ्या मंदिरांमध्ये आणि अक्कलकोटमध्ये विशेषतः मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला गर्दी पाहायला मिळते। काय नेमकं तिथलं वातावरण आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अभिषेक अदेप्पा आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। अभिषेक, तुझ्या मागे सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते आहे। आज दत्त जयंतीच्या सोहळ्यानिमित्तानं राज्याच्या बाहेरून सुद्धा अनेक भाविक आलेत। काय नेमकं सगळं वातावरण आहे? निश्चितच आपण पाहिलं तर आज दत्त जयंती निमित्त अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये भक्तांची अलोट गर्दी झालेली आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो। खरं तर दत्त जयंतीच्या निमित्ताने मंदिराला देखील सुंदर अशी सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि भक्तगणांची गर्दी आपण पाहू शकतो। अगदी पहाटेपासून या ठिकाणी भक्तांची ही मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर महिला असतील, पुरुष असतील, अगदी बाहेर मोठ्या रांगा देखील लागलेल्या आहेत आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो पहाटे 5 वाजल्यापासून जे भक्त आहे ते स्वामी समर्थांच्या दर्शनाला आलेले आहेत। एकंदरीत आज दत्त जयंतीच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थांच्या विशेष महाआरतीचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। सकाळी पहाटे 5 पासून वेगवेगळ्या पद्धतीचे धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येत आहेत। आपण हे थेट दृश्य झी24 तासच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थांची दाखवत आहोत। खरं तर आपण पाहू शकतो श्री स्वामी समर्थांची सुंदर अशी ही मूर्ती आहे आणि त्याला विधिवतपणे पूजा या ठिकाणी सुरू आहे आणि या ठिकाणी सजावटीचं देखील काम सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत मंदिर असेल, गाभारा असेल, या ठिकाणी वेगवेगळ्या फुलांची आकर्षक सुंदर अशी सजावट देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर हजारोंच्या संख्येने भक्तगण हे दाखल झालेले आहेत। महाराष्ट्र असेल, आंध्र असेल, कर्नाटक असेल, अशा विविध राज्यातून भक्तगण हे या ठिकाणी आलेले आहेत आणि दिवसभरामध्ये आणखी विविध धार्मिक कार्यक्रम हे या ठिकाणी पार पडणार आहेत। अगदी अभिषेक, जरूर वेळोवेळी आढावा घेत राहूया, आणखी चर्चा करत राहूया। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। अभिषेक अदेप्पा आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।